नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 5 अन्न पदार्थांची सुरक्षा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। त्यामधील प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हे पर्याय दिलेले आहे। अ प्रश्न आहे, शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात। आ आहे, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात। अन्न पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात। मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे। ई आहे, व्हिनेगार हे रासायनिक परिरक्षक आहे। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। अ आहे, दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात? उत्तर, पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते। यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते। प्रश्न क्रमांक 2 मधील हा प्रश्न आहे, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर, भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो, पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते। दीर्घकाळापर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात, तसेच कॅन्सर सारखे रोग होण्याचा धोका संभवतो। ही प्रश्न आहे, घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात? उत्तर, घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आई बाबा अन्न पदार्थ झाकून फ्रीज मध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवतात। कोरडे अन्न पदार्थ हवाबंद डब्यात ठेवतात। यामुळे अन्न पदार्थ सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि अन्न पदार्थ खराब होत नाही, म्हणजेच अन्न सुरक्षित राहते। प्रश्न क्रमांक 2 मधील प्रश्न आहे, अन्न बिघाड कसा होतो? अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते? उत्तर, अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो। शेतापासून ते ग्राहकांपर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्न पदार्थांना इजा पोहोचू शकते। अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते। काही नाशिवंत अन्न पदार्थ लवकर खराब होतात। रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न पदार्थ बिघडतात। काही अन्न पदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात। हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे अन्न बिघाड होतो। प्रश्न क्रमांक 2 मधील उ नंबर प्रश्न आहे, अन्न टिकविण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल? उत्तर, अन्न टिकविण्याच्या खालील पद्धतींचा वापर आम्ही करू: वाळवणे, थंड करणे, हवाबंद डब्यात ठेवणे, खारवणे। प्रश्न क्रमांक 3, काय करावे बरे? त्यामधील अ प्रश्न, बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात। उत्तर, उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये, त्यावर माशा बसलेल्या असतात। असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात। अन्न सुरक्षितता आणि मानकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते। त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी। प्रश्न क्रमांक 3 मधील हा प्रश्न आहे, पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे। उत्तर, अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनविणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे। अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी। आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे। प्रश्न क्रमांक 3 मधील ई नंबर प्रश्न आहे, बाजारातून भरपूर भाजीपाला फळे विकत आणली आहेत। उत्तर, बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावीत,
त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवण्याच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत. प्रश्न क्रमांक 3 मधील ई प्रश्न आहे. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्न पदार्थांचे रक्षण करायचे आहे. उत्तर, अन्न पदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी. रेफ्रिजरेटर मध्ये अन्न पदार्थ ठेवल्यास सुरक्षित राहतील. प्रश्न क्रमांक 4 आहे. आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट. उत्तर आहे मीठ. लाखीची डाळ, बीटांची भुकटी, मॅटेनिल येलो, हळद पावडर. उत्तर आहे हळद पावडर. केळी, सफरचंद, पेरू, बदाम यामधील वेगळा म्हणजे उत्तर आहे बदाम. ई प्रश्न आहे. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे. उत्तर साठवणे. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता पूर्ण करा. तर हा आहे तक्ता. यामध्ये क्रमांक, पदार्थ आणि भेसळ दिलेले आहे. हळद पावडर मध्ये मॅटेनिल येलोची भेसळ असते. मिरीमध्ये पपईच्या बियाची भेसळ असते. रव्यामध्ये लोहकीस आणि मध यामध्ये गुळाच्या पाण्याची भेसळ असते. प्रश्न क्रमांक 6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येईल ते सांगा. अ प्रश्न आहे. गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. उत्तर, त्याचं कारण आहे अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्न रक्षण करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे अशा चुकीच्या स्वयंपाक पद्धती, अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. उपाय. ज्या कारणांनी अशी गुणात्मक अन्न नासाडी होते ती कारणे प्रथम शोधून काढावीत. जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवण होत असेल तर ती थांबवली पाहिजे. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. क्रमांक 6 मधील हा प्रश्न आहे. शिजवलेला भात कच्चा लागत आहे. उत्तर, त्याचं कारण असू शकतं भात शिजवताना त्यामध्ये पुरेसे पाणी टाकले नसेल किंवा तो पूर्णतः शिजला नसेल. उपाय. अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी, पाणी टाकून परत शिजवावे. क्रमांक 6 मधील ई प्रश्न आहे. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. उत्तर, त्याचं कारण असू शकतं बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीने साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बरेच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. उपाय. गहू उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे 3-4 वेळा उन्हात वाळवल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये ई प्रश्न आहे. दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत असेल तर याचं काय कारण आहे. दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते. उपाय. कडवट दही फेकून द्यावे लागते. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. प्रश्न क्रमांक 6 मधील प्रश्न. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. उत्तर, त्यामागील कारण आहे कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते फळ काळे पडते. त्यावर उपाय आहे. कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावल्यास फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रश्न क्रमांक 7 आहे. कारणे लिहा. त्यामधील 1 नंबर. 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात.
उत्तर कारण थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाही, म्हणून अन्नपदार्थ 5 अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात. प्रश्न क्रमांक 7 मधील 2 नंबर प्रश्न आहे. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. उत्तर त्यामागील कारण आहे. बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितके जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंक्तीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते, म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.